हाय गाईस, तर आज आपण बनवणार आहे सोयाबीनची नूडल्स. तर बघूया कसे बनतात. चला, सगळ्यात पहिले इथे मी गरम पाणीमध्ये सोयाबीन घेते. सोयाबीनला आपण 10-15 मिनिटानंतर पाणी त्याचं काढून घेणार आहे. त्यानंतर इथे मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि इथे टिक्का मसाला आणि 1 चमच आपण इथे सोया सॉस टाकणार आहे. आणि हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण याला फ्राय करण्यासाठी तयार करणार आहे. त्यानंतर इथे तेल गरम झालेलं आपण याला फ्राय करून घेऊया. इथे सोयाबीन चांगल्या प्रकारे फ्राय झालेले. आता आपण दुसरी कढई घेणार आहे. त्यामध्ये तेल तापवून त्यानंतर मिरची, लसूण आणि कांद्याचे पात टाकणार आहे. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण इथे कांदे ॲड करणार आहे. कांदे ॲड केल्यानंतर गाजर टाकणार आहे. त्यानंतर इथे मी पत्तागोबी पण आपण याच्यात ॲड केलेली आहे. त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे सोया सॉस. इथे स्पायसीपणा येण्यासाठी आपण याच्यात रेड चिली सॉस पण टाकणार आहे. त्यानंतर मी इथे सोयाबीनचे बॉल्स टाकणार आहे. सगळे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे आपण नूडल्स टाकणार आहे. त्याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता आपण काही मसाले याच्यात ॲड करणार आहे. 2 पॅकेट मी इथे मॅगी मसाला ॲड केले. त्यानंतर नूडल्स मसाला पण ॲड करणार आहे. त्यानंतर मी टोमॅटो सॉस टाकलेले. त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकणार आहे आणि चांगल्या प्रकारे आपण हे सगळे मिक्स करून घेऊया. इथे सोयाबीन नूडल्स तयार झालेले गाईस. तर एन्जॉय करा. कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू गाईस.